यांची तब्येत बरी नव्हती। तब्येत चांगली आहे, चेकअप साठी आलो होतो आणि आता तब्येत उत्तम आहे। किती धक्काबुक्की करतायत? तब्येत चांगली आहे, चेकअप साठी आलो होतो आणि आता तब्येत उत्तम आहे। किती धक्काबुक्की करतायत? अधिकची माहिती आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून घेणार आहोतच। मात्र एक महत्त्वाची घडामोड आहे। दुपारच्या सुमारास एकनाथ शिंदे यांच्या चेकअपसाठी ते रुग्णालयात आलेले होते। त्यांच्या शरीरात पांढऱ्या पेशी वाढलेल्या होत्या। त्यांना घशाचा संसर्ग झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे। त्यांच्या काही टेस्ट करण्यात आलेल्या आहेत। मात्र आता चेकअपसाठी आलो होतो, प्रकृती उत्तम आहे असं रुग्णालयातून बाहेर पडताना एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले। त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे होते, त्यांच्या पत्नी सुद्धा सोबत होत्या। काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, ते दरेगावी गेलेले होते। तिथेही त्यांची प्रकृती ठीक नव्हती। तिथेही डॉक्टरांचं पथक त्यांचं तपासणी करत होतं। त्यानंतर ते थेट ठाण्यातल्या निवासस्थानी पोहोचलेले होते। त्यांना पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला होता आणि आज त्यांच्या घशाला संसर्ग झाल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यांच्या शरीरात पांढऱ्या पेशी वाढल्याची ही माहिती आहे। तब्येत चांगली आहे, चेकअप साठी आलो होतो आणि आता तब्येत उत्तम आहे। किती धक्काबुक्की करतायत? तब्येत चांगली आहे, चेकअप साठी आलो होतो आणि आता तब्येत उत्तम आहे। किती धक्काबुक्की करतायत?